सकाळी उठल्यावर पोट एकदम फुगल्यासारखं वाटतं. काही जड खाल्लं नसतानाही पोट अगदी भरल्यासारखं वाटतं. कधी गॅस, कधी पोटात कुरकुर, कधी वारंवार वॉशरूमला जाणे आणि काही वेळा असं वाटतं की मी तर सगळं नीट खातोय किंवा खातीये, तरी मला पोटात इतका त्रास का होतोय? आणि बहुतेक वेळा आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. असं वाटतं गॅस असेल, ऍसिडिटी झाली असेल, हे आपोआप ठीक होऊन जाईल. परंतु प्रत्येक वेळी तसं नसतं. कधी कधी आपलं शरीर हे आपल्याला आतून शांतपणे सांगत असतं की तुमच्या आतड्यांना मदतीची गरज आहे. हो, आपल्या आतड्यांचं हेल्थ बिघडलं तर त्याचा परिणाम हे फक्त पोटावरच नाही तर पूर्ण शरीरावरती जाणवू शकतो. आपण जे खातो त्यातून शरीराला ताकद, विटॅमिन्स, न्यूट्रिशन मिळवून देण्याचं काम हे आतडे करत असतात. पण जेव्हा आतड्यांमध्ये सूज येते तेव्हा ही पूर्ण सिस्टीम डिस्टर्ब व्हायला लागते आणि मग हळूहळू सिम्पटम्स दिसायला लागतात. सुरुवात होते ती पोट फुगण्यापासूनच. मग गॅस, कधी भूक लागत नाही, कधी खाल्लं की लगेच जड वाटतं, कधी कॉन्स्टिपेशन, तर कधी वारंवार लूज मोशन्स. आणि काही लोकांना तर एवढा थकवा येतो की झोपेतून उठूनही फ्रेश वाटत नाही. आता प्रश्न असा येतो की आतड्यांना सूज येतेच कशामुळे? तर त्यामागे एक छोटं कारण नसतं, आपण रोजच्या छोट्या छोट्या सवयी त्यामागे असतात. सगळ्यात नाश्ता स्किप करणे, दुपारी उशिरा जेवण करणे, बाहेरचं तिखट, ऑइली किंवा प्रोसेस्ड फूड हे जास्त खाणे, पाणी कमी पिणे, रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सगळ्यात कॉमन आणि महत्वाचं म्हणजे स्ट्रेस. आपण म्हणतो ना, मला टेन्शन आलं की पोट बिघडतं. हो, हे खरंच आहे. कारण आपला ब्रेन आणि गट म्हणजेच आपले आतडे हे खूप खोल कनेक्शन मध्ये आहे. मनावर ताण आला की त्याचा परिणाम थेट पोटावरती होतो. म्हणून काही लोक इंटरव्ह्यू असेल, एक्झाम असेल, टेन्शन असेल की लगेच पोटात त्रास सुरू होतो. दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्याने करा. जेवताना घाई करू नका. मोबाईल बघत बघत जेवू नका. अन्न व्यवस्थितपणे चावूनच खा. जेवल्यानंतर थोडं चालायची सवय लावा. ताक, दही अशा गोष्टी खाण्यामध्ये घ्या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पोटाचं ऐका. कारण शरीर आधी सिग्नल्स देतं, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पोट वारंवार फुगत असेल, गॅस होत असेल किंवा डिस्कम्फर्ट हे सारखं होत असेल तर उद्या बघू, परवा बघू असं म्हणू नका. वेळेत लक्ष दिलं तर गोष्टी ह्या खूप लवकर सुधारू शकतात. कारण निरोगी पोट म्हणजेच निरोगी शरीर. आणि आतडं हेल्दी असेल तरच एनर्जी ही वेगळी वाटते. स्किनवरती ग्लो येतो, मन हलकं वाटतं आणि शरीर आतून मजबूत वाटायला लागतं. म्हणून तुमचं पोट तुम्हाला वारंवार काहीतरी सांगत असेल तर त्याचं नक्की ऐका, त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.